सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। गांधी महाविद्यालयाच्या IQAC व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज जे काही नवीन शैक्षणिक धोरण भारत सरकारने जे आयोजित केलेलं लागू करणार आहे पुढच्या वर्षीपासून, त्या शैक्षणिक धोरणावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर DN मोरे सर, पीपल्स कॉलेज नांदेड, हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय कांतीलालजी चानोदिया साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अनिल कुमारजी झाडमुत्ता साहेब, तसेच संस्थेचे प्रधानमंत्री माननीय हेमंत कुमारजी पोकरना साहेब, महाविद्यालयाचे उपप्राचार्य भंडारी सर, तसेच या सेमिनारसाठी उपस्थित असलेले आनंदराव धोंडे महाविद्यालयातील प्राध्यापक, भगवान महाविद्यालयातील प्राध्यापक, हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथील प्राध्यापक, या सर्वांचं मी स्वागत करतो। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचं आमचे संस्थापक आमलोक ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमलोक ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। विद्यार्थी मित्रहो, आज आपली संस्था 100व्या वर्षामध्ये पादक्रांत करत आहे। आज आपल्या संस्थेच्या शिरपेचामध्ये अनेक असे मानाची तुरे रोवलेले आहेत। तसाच एक मानाचा तुरा म्हणजे आपल्या भागामध्ये नवीन जे शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षीपासून अंमलात येणार आहे, त्या धोरणाचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे तोटे, विशेष करून तुम्ही आता 12वीत आहात, पुढच्या वर्षी जात असताना तुम्हाला या नवीन शैक्षणिक धोरणाला फेस करायचं आहे। ते धोरण कसं असणार आहे, आपल्या फायद्याचं असणार आहे, त्याचे काही तोटे आहेत का, हे सर्व जाणण्यासाठी आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते डॉक्टर DN मोरे आपल्या इथं उपस्थित आहेत। संस्थेचे सर्व पदाधिकारी, माननीय अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष, माननीय प्रधानमंत्री, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, हे सर्वजण आमलोक ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत। यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे। तरी मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय चानोदिया साहेब यांचं सत्कार करण्यासाठी, यांचं स्वागत करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य भंडारी सर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या संस्थेचे अध्यक्ष कांतीलालजी चानोदिया साहेब यांचं शॉल, बुके देऊन स्वागत करावं। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कांतीलालजी चानोदिया साहेब यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने, IQAC व प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर भंडारी सर हे स्वागत करत आहेत।
यानंतर आजचे जे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते जे आपल्या इथं उपस्थित आहेत ते डॉक्टर DN मोरे सर यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेच्या वतीनं मी माननीय प्रधानमंत्री साहेब, माननीय उपाध्यक्ष साहेब, माननीय अध्यक्ष साहेब यांना मी विनंती करतो आपल्या संस्थेच्या वतीनं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं शॉल, बुके देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. आज आमचा संस्थेचा आपण सत्कार स्वीकारलात. यानंतर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अनिल कुमारजी झाडमुत्ता साहेब यांचं स्वागत करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आबदार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी संस्थेचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अनिल कुमारजी झाडमुत्ता शेठ यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे प्रधानमंत्री श्री हेमंत कुमारजी पोकर्णा साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. तरी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर भंडारी सर यांना विनंती करतो आपल्या संस्थेचे प्रधानमंत्री हेमंत कुमारजी पोकर्णा साहेब यांचं शॉल, बुके देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य भंडारी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर वैद्य सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं. आज प्राचार्य या नात्याने प्राणीशास्त्र आणि IQAC या दोन्ही विभागाच्या वतीनं भंडारी सर यांचं स्वागत डॉक्टर वैद्य सर यांनी करावं. धन्यवाद सर. यानंतर संस्थेचे प्रधानमंत्री माननीय हेमंत कुमारजी पोकर्णा साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या एकदिवसीय चर्चासत्रासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रथम परमपूज्य अमोलकृषी मारसाब यांना वंदन करून आजच्या न्यू एज्युकेशन पॉलिसी डिपार्टमेंट ऑफ झुऑलॉजी यांनी आयोजित केलेल्या प्रोग्रामला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय मुळे सर, या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष सन्माननीय कांतीराजी चानोदिया, संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष अनिलजी मुथा, संस्थेचे व्हाईस प्रिन्सिपल सन्माननीय भंडारी सर, झुऑलॉजी डिपार्टमेंटचे सर्व, त्याचप्रमाणे इतर आष्टी तालुक्यातील सर्व कॉलेजमधून आलेले उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि ह्या
अमोलक परिवारातील सर्व सदस्य, विद्यार्थी मित्रांनो, मी काही जास्तीचं बोलणार नाही, परंतु सर आपण हा जो आज विषय घेऊन आला अत्यंत सुंदर आणि चांगला विषय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की गव्हर्नमेंटने न्यू एज्युकेशन पॉलिसी डिसाईड केलेली आहे, परंतु ही पॉलिसी नेमकी काय आहे, भविष्यामध्ये ही कशा प्रकारे होणार आहे याबद्दलची माहिती आपल्यापैकी कोणालाच नाही आहे. तीच माहिती घेऊन सर आज या ठिकाणी आले आहेत, त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर आपलं ह्या महाविद्यालयाच्या वतीनं डिपार्टमेंट ऑफ झुऑलॉजी आणि या परिसरातील सर्व यांच्या वतीनं ह्या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. सर जवळजवळ 100 वर्षापूर्वी 1924 म्हणजे हे पुढील वर्ष हे आमचं शतक महोत्सवी वर्ष आहे. या ठिकाणी परमपूज्य या ग्रामीण भागामध्ये परमपूज्य अमोलक ऋषी महाराजांनी एक बीज या ठिकाणी रोवलं होतं आणि या 100 वर्षानंतर आज ह्या वटवृक्षामध्ये ह्या ठिकाणी याचं रूपांतर ह्या ठिकाणी झालेलं आहे. आमच्याकडं जवळपास 33 एकर कॅम्पसमध्ये KG पासून PGमध्ये विविध विभाग इथं चालतात. त्याचबरोबर सिनियर कॉलेजमध्ये आमचं जे कॉलेज आहे त्यामध्ये YCMचे विविध 15 विभाग आहेत. त्याचबरोबर BCA आहे, D फार्मसी, B फार्मसी व इतर अनेक शाखा की ज्या आता ह्या वर्षीसुद्धा आपल्याकडं 3 डिपार्टमेंटला परमिशन मिळाली, पुढील वर्षी आपल्याकडं ती पण रन होणार आहेत. अशा प्रकारचं हे काम चालू आहे आणि पुढील वर्ष आमचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुढील वर्षासाठी संस्थेने विविध मोठमोठे प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याबद्दल तर जास्तीचं मी काही बोलणार नाही. या ठिकाणी आमचे विद्यार्थी मित्र, आमचे प्राध्यापक वर्ग जे कोणी आहेत त्यांनी या ठिकाणी ही जी सर माहिती दिली ती निश्चितपणे आपल्याला भविष्यासाठी उपयुक्त आहे, ती सर्वांनी ऐकून घ्यावी. आणि सर मी या ठिकाणी तुमची नम्रपणे माफी मागतो की काही ॲक्च्युली जाधव सर आणि वैद्य सरांचा आग्रह होता की कमीत कमी 5 मिनटं तरी तुम्ही या उद्घाटनाला येऊन, तर त्यानिमित्ताने आपली पण भेट झाली, त्याचा पण आम्हाला आनंद आहेच. तर मी आपल्याला एवढं बोलून ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. तशी आमचे आदरणीय अध्यक्ष आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्याबद्दल मी परत एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय देण्यासाठी डॉक्टर वैद्य सर यांना मी विनंती करतो, त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय आम्हास करून द्यावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष चानोदिया सेठ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य भंडारी सर, त्यानंतर संस्थेचे सचिव पोखरना साहेब, संस्थेचे व्हाईस प्रिन्सिपल आपण जाडमुता साहेब आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं व्याख्यान आपण आतुरतेनं ऐकण्यासाठी वाट पाहत आहोत असे डॉक्टर DN मोरे सर. हा कार्यक्रम घेण्याचा खरा संकल्प ज्यावेळेस आम्ही सेक्रेटरी साहेबांशी बोलत होतो त्याच वेळेस त्यांनी आज सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि मग आम्ही दोघांनी चर्चा केली, आबदार सरांबरोबर आम्ही चर्चा केली, भंडारी सरांवर चर्चा केली आणि त्याच्यातून एक फलित असं आलं. जाधव सर म्हणाले की डॉक्टर DN मोरे सरांचं व्याख्यान बऱ्याच ठिकाणी ऐकण्यात आलेलं आहे, लोकांकडून प्रतिसाद आहे, आपण ते ऐकावं. त्यासाठी आपल्याला त्यांची डेट घेऊया आणि तो कार्यक्रम आपण ठरवूया. कार्यक्रम लागलीच ठरल्यामुळं त्याचं नियोजनामध्ये थोडीशी आमची धांदल उडाली. भारताने 2015मध्ये स्वीकारलेल्या शाश्वत विकासाच्या 2030च्या कृती कार्यक्रमाचं उद्दिष्ट 4 मध्ये जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम हा समाविष्ट आहे. त्याचे जे उद्दिष्ट आहे की 2030पर्यंत सर्वांसाठी समावेशक आणि समान गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधीला प्रोत्साहन देणे यासाठी प्रयत्न करण्याविषयी आहे. या उत्तुंग उद्दिष्टाकरता अध्ययनाला पाठिंबा देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी संपूर्ण शिक्षण प्रणालीचे नव्याने रचना करणे आवश्यक आहे. म्हणजे शाश्वत विकास कृती कार्यक्रम 2030ची सर्वात महत्त्वाची लक्ष्य व उद्दिष्टे ही साकार करता येतील असं त्यामागचं उद्देश आणि उद्दिष्ट आम्हाला जेव्हा लक्षात आली त्याच वेळेस सर्च करण्यास सुरू केलं, पण आम्हाला तेवढं नॉलेज पूर्ण मिळत नव्हतं.
विद्यापीठाने सुद्धा एक कॉन्फरन्स अरेंज केली जिल्हा लेवलवर, पण सर्वच्या सर्व प्राध्यापकांना त्याची कुठलीच माहिती आम्हाला डिटेल मिळत नव्हती. त्यामुळं सर आज तुमचं व्याख्यान इथं आम्ही आयोजित केलेलं आहे. डॉक्टर D.N. मोरे सर हे पीपल्स कॉलेज नांदेड येथे इंग्रजीचे प्राध्यापक असून अध्ययन, अध्यापन, संशोधन, समाजकार्य आणि संघटन ही त्यांच्या जीवनाची पंचसूत्री राहिली आहे. इंग्रजी साहित्य, भारतातील इंग्रजी साहित्य, उपेक्षितांचे साहित्य, तुलनात्मक साहित्य इत्यादी व त्यांच्या आवडीचे व अभ्यासाचे क्षेत्र आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 विद्यार्थ्यांनी PhD व 16 विद्यार्थ्यांनी MPhil पदवीही प्राप्त केली आहे. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक लघु शोध प्रकल्प पूर्ण केला आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एका संशोधन प्रकल्पाचे त्यांचे संशोधन चालू आहे. त्यांचा मनोहर मालगोणकर अकॅडमिक स्टडी इन सिलेक्टिव्ह नॉवेल्स हा संदर्भ ग्रंथ आता प्रकाशित झाला आहे. उच्च शिक्षण हा त्यांच्या आस्थेचा व जिव्हाळ्याचा विषय असून त्याच्या सुधारणाकरिता त्यांनी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला वेळोवेळी महत्त्वपूर्ण सूचनाचे मसुदे पाठविले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व उच्च शिक्षण विविध पैलूवर लोकसत्ता, सकाळ, पुण्यनगरी, गोदातीर समाचार इत्यादी वर्तमानपत्रामध्ये व नियतकालिका करून त्यांनी अभ्यासपूर्ण असे लेखन केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे ते जाणकार व चिकित्सक अभ्यासक असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयात आयोजित राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद इत्यादी सखोल मांडणी त्यांनी केली आहे. लवकरच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 वर उच्च शिक्षण धोरण आव्हाने आणि दिशा या शीर्षकाखाली युनिक फाउंडेशनकडून त्यांचे पुस्तक पण प्रकाशित होत आहे. शिक्षणावर प्रबोधनात्मक आणि कृती कार्यक्रम घेण्यासाठी स्थापन केलेल्या ज्ञानदीप शिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठान नांदेड या NGOचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन नामवंत संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच ते मोठ्या मताधिक्याने निवडून पण आलेले आहेत. थँक्यू सर. धन्यवाद सर. जास्त वेळ न घेता मी डॉक्टर D.N. मोरे सर यांना विनंती करतो की आम्हास त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावरती सखोल मार्गदर्शन करावं. डॉक्टर D.N. मोरे सर. सर्वांना नमस्कार. विचारमंचावरती उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चानोदिया साहेब, ज्यांनी एक 3-4 मिनिटांमध्येच अगदी प्रस्ताविकाच्या आणि शुभेच्छापर संदेशाच्या माध्यमातून या संस्थेचा आतापर्यंतचा लेखाजोखा आपल्यासमोर ठेवला, ते आदरणीय पोकर्णा साहेब, झाडमुट्टा साहेब, या महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य भंडारी सर, ज्यांच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय मांडण्याच्यासाठी मला इथं उपस्थित राहता आलं, ते आमचे मित्र डॉक्टर सुदाम जाधव सर, अब्दार सर, IQACचे कोऑर्डिनेटर गवळी सर, ज्यांनी प्रास्ताविक आणि परिचयाच्या माध्यमातून माझा आपल्यासमोर परिचय ठेवला, ते आमचे मित्र वैद्य सर, सभागृहामध्ये अनेक मान्यवर इथं उपस्थित आहे, सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो. वैद्य सरांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे 29 जुलै 2020 आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस उगवला की ज्या दिवशी सेंट्रल कॅबिनेटमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं तब्बल 34 वर्षाच्या नंतर जे कालबाह्य झालेली जी काही ट्रॅडिशनल आपली शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये असलेलं जे काही धोरण होतं ते बदलण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढं टाकलं आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मंजूर करून ते आपल्या देशाच्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
हा निर्णय घेत असताना मात्र कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये वाढलेला होता, त्यामुळं शाळा, महाविद्यालय, पार्लमेंट चे सगळे दरवाजे डिबेटसाठी, डिस्कशनसाठी, आर्ग्युमेंटसाठी बंद होती आणि त्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये या धोरणावरती कोणत्याही पद्धतीची चर्चा न करता केवळ मंत्रिमंडळानं हे मंजूर करून आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हे धोरण आता लागू झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी पुढच्या 2 दशकाहून अधिक काळामध्ये एक टप्प्यावरती, सगळेच प्रोव्हिजन एकाच दिवशी लागू होणार नाहीत, एका टप्प्यावरती त्याच्यामधले जे काही प्रोव्हिजन्स लागू होणार आहेत त्याकडं आपल्याला बारकाईनं आता पुढच्या काळामध्ये बघावं लागणार आहे. एके बाजूला सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्याच्यासाठीचे जी काही प्रावधान या धोरणामध्ये आहेत, जे काही प्रोव्हिजन्स या धोरणामध्ये आहेत, त्याला कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. कारण तुम्ही, आम्ही आणि आपले हे सगळे बसलेले विद्यार्थी मिळून आपली एक धारणा पक्की झालेली आहे की जी काही परंपरागत शिक्षण व्यवस्था आहे त्याला तंत्रज्ञानाची जी काही काळ आता झपाट्यानं पुढं जात आहे, अशा परिस्थितीमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या या नवीन युगामध्ये हे सगळं बदललं गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्याला त्याच्या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुढं पावलं टाकली गेली पाहिजे. याच्याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या बाजूला मात्र ही जी काही सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था आहे त्याला जिथं जिथं काही ब्रेक लावला जाईल, त्या शिक्षणाच्या व्यवस्थेसमोर जिथं जिथं काही नवी इश्यूज अँड कन्सर्न्स आणि प्रॉब्लेम्स उभा टाकतील त्याच्याकडे सुद्धा आपणाला थोडं डोळस पद्धतीनं आपणाला बघायला लागेल. आणि या 2 परिप्रेक्ष्यातून बघत असताना या धोरणाच्या संदर्भानं येत्या 40 मिनिटामध्ये नेमके बदल काय होणार आहेत आणि त्या होणाऱ्या बदलाला आपणाला सामोरं कसं जायचं आहे आणि जे बदल आहेत ते सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था सक्षम करण्याच्यासाठीचे आहेत की याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था खिळखिळी होईल, असे एक 3-4 पॅरामीटर समोर ठेवून काही मुद्दे मी आपल्या सगळ्याच्या समोर ठेवणार आहे. मला वाटतं काही जण माध्यमिक लेवलवरती जी काही शिक्षणाचं काम करतात तेही आमचे बंधू इथं उपस्थित आहेत. त्यामुळं अतिशय थोडक्यात त्रुटक स्वरूपामध्ये अगदी प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भानं आपण थोडासा याच्यावरती विचार करून माझं जे काही याच्या संदर्भानं जे काही क्रिटिसिझम आहे, माझी जी काही चिकित्सा आहे, मी आपल्या सगळ्याच्या समोर ठेवू इच्छितो. मुख्य जो काही गाभा आहे ह्या धोरणाचा तो आहे पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये. ते 2 पद्धतीच्या पुनर्रचना या व्यवस्थेमध्ये करू पाहत आहेत. एक अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि दुसरी आपण जी काही ट्रॅडिशनल पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपल्या विश्वासात न घेता एक वन वे आपण जी काही व्यासपीठावरती जाऊन जी काही भाषणबाजी करतो आहोत ते त्यांना नको आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विद्यार्थी समोर बसलेले आहेत हे ॲक्टिव्ह लर्नर्स आहेत आणि त्यांचं जितकं इन्व्हॉल्वमेंट आपल्या ह्या टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशनच्या मेथॉडॉलॉजीमध्ये होईल ते अधिक महत्त्वाचं आहे. हे 2 पॅरामीटर समोर ठेवून त्यांनी पुनर्रचना करण्याचं ठरविलेलं आहे. आणि ही पुनर्रचना करत असताना शालेय स्तरावरती आता जो काही आपला पॅटर्न आहे 10वीच्या नंतर 2 वर्षे 12वी आणि त्याच्यानंतर 3 वर्षे अंडर ग्रॅज्युएशन पदव्युत्तर आणि 2 वर्षे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर मग आपले विद्यार्थी PhDला जातात, काही वेगवेगळे एक्झामिनेशन्स देतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतात. हा जो काही ट्रेंड आहे, हा जो काही स्ट्रक्चर पॅटर्न आहे तो मुळात त्यांना बदलायचा आहे या धोरणाला. आणि त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की शालेय शिक्षणाचं विद्यार्थ्याचं एंट्रीचं वय हे तिसरं वर्ष असेल. वय वर्ष 3 ते वय वर्ष 18 आणि ह्या 3 ते 18 या वयोगटामध्ये त्यांनी जी काही रचना केलेली आहे ती या पद्धतीची असेल. 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4. पहिलं जे 5 वर्ष असतील त्यापैकी पहिले 3 वर्ष अंगणवाडी किंवा आता आपण त्याला इंग्रजीमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण त्याला नर्सरी म्हणू, ज्युनियर KG म्हणू आणि सिनियर KG म्हणूयात. म्हणजे हे पहिले 3 वर्षे. त्यानंतर 2 वर्ष फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड, पहिलीचा आणि दुसरीचा वर्ग, असं 3 अधिक 2 5 ही पहिली स्टेज, प्रिपेरेटरी स्टेज आपण त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये फाउंडेशन स्टेज असं त्यांनी म्हटलेलं आहे.
दुसरी जी काही टप्पा आहे तो टप्पा आहे 3री, 4थी आणि 5वी ह्या 3 वर्षाचा. तिसरा जो टप्पा आहे 6वी, 7वी आणि 8वी पुन्हा 3 वर्षाचा. चौथा जो टप्पा आहे तो आहे 9वी, 10वी आणि 11वी आणि 12वी. याला त्यांनी म्हटलेलं आहे सेकंडरी स्टेज. शालेय माध्यमिक विभाग म्हणजे आता 10वीपर्यंतच आपलं माध्यमिक संपतं ना, आणि कनिष्ठ महाविद्यालय, ज्युनियर कॉलेज आपलं त्या स्टेजला आपलं सुरू होतं. आता या धोरणानं अशी 5+3+3+4 अशी रचना करून शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना अगदी ज्युनियर KG पासून अंगणवाडीपासून ते 12वीपर्यंतचे वय त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि 3 ते 18 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना या 5 स्टेजेसमध्ये त्यांना शिक्षण द्यायचं आहे. पुढचे जे काही स्टेजेस आहेत ते वय वर्ष 19 ते 23 ते उच्च शिक्षणाचं वय आहे विद्यार्थ्यांचं. त्या उच्च शिक्षणाच्या वयामध्ये 3 वर्षाचं जे काही पदव्युत्तरचा आपला आता जो काही पॅटर्न आहे त्याला ते बदलू पाहत आहेत. 3 वर्षाची अंडर ग्रॅज्युएशनची डिग्री ही 4 वर्षामध्ये रूपांतरित करण्याचं या धोरणानं ठरविलेलं आहे. आणि ह्या 4ही वर्षामध्ये विद्यार्थ्यांना व्हॅल्यूज ज्याला आपण मूल्य म्हणतो, स्किल्स ज्याला आपण कौशल्य म्हणतो, तिसरं कम्युनिटी एंगेजमेंट सामुदायिक बांधिलकी, कारण समाज आणि आपण म्हणजे समाजाशिवाय शिक्षण नाही आणि समाज व्यवहाराशी अनुरूप असलेलं शिक्षण या व्यवस्थेमधून दिलं गेलं पाहिजे. या भूमिकेमधून कम्युनिटी एंगेजमेंट असे 3 पॅरामीटर समोर ठेवून या धोरणानं अंडर ग्रॅज्युएशनची रचना केलेली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला अंडर ग्रॅज्युएशन फक्त 3च वर्षाचं करायचं, त्याला तीही मुभा दिली जाईल. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला अंडर ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं करायचं आहे तर त्याला तीही मुभा दिली जाईल. असं 3 किंवा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम. ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षे अंडर ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण हे 2 वर्षाचं सध्या ट्रॅडिशनल ह्याच्या पॅटर्नप्रमाणे. आणि ज्यांनी 4 वर्षाची डिग्रीचा कोर्स पूर्ण केला त्याला मात्र पोस्ट ग्रॅज्युएशन 1 वर्ष अशा पद्धतीची त्यांनी रचना केलेला आहे. म्हणजे इंटिग्रेटेड 5 इयर्सचा कोर्स, 3+2 5 किंवा 4+1 5 असा सिनियरचा म्हणजे उच्च शिक्षणाचा इंटिग्रेटेड असा पद्धतीचा 5 इयर्सचा कोर्स त्यांनी डिझाईन करून 3 वर्ष 3 ते वर्ष 23 या प्रदीर्घ काळामध्ये अंगणवाडीपासून ते पदवी शिक्षण या विद्यार्थ्यांना देण्याचं या धोरणानं सुतोवाच केलेले आहे. ही झालं रिस्ट्रक्चरिंग लेवलची हा पॅटर्न. दुसरा एक महत्त्वाचा पॅटर्न यांनी म्हणजे एक मुद्दा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्या मुद्द्याकडे थोडं सकारात्मकतेनं आपल्याला बघायला लागेल. तो मुद्दा त्यांचा असा आहे की सध्या जी ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ कळणार नाही म्हणून मी त्याला विद्यार्थ्यांचं प्रवेश प्रमाण असं म्हणेन की जी काही एनरोलमेंट होती आपली हजेरी पटावरती ॲडमिशन घेतल्याच्या नंतर ते किती विद्यार्थी आले फर्स्ट स्टँडर्डमध्ये, BA फर्स्ट इयरमध्ये. तर ही जी काही विद्यार्थ्याचं प्रवेश प्रमाण आहे ते भारतामध्ये अगदी सुरुवातीच्या म्हणजे अप्पर प्रायमरी स्टेजपासून ते उच्च शिक्षणापर्यंत हे कमी आहे विकसित राष्ट्रांच्या तुलनेत. आणि सगळ्यात मोठं प्रमाण हे ड्रॉप आऊटचं आहे, गळतीचं प्रमाण आहे. तर त्याचे संदर्भानं एक फिगर जी काही तुमच्या शालेय शिक्षणामध्ये UDIS युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन नावाची एजन्सी त्याचा सर्वे करते प्रत्येक वर्षी. 2019-20 मध्ये जो काही सर्वे झाला त्याच्या जी काही डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा एनरोलमेंट कसं झालं आणि ते एनरोलमेंट म्हणजे विद्यार्थ्यांचं एंट्री म्हणजे प्रवेश आणि पुढच्या स्टेजवरती जाईपर्यंत गळतीचं प्रमाण किती मोठं आहे हे त्यांनी समोर ठेवलेलं आहे. त्याची आकडेवारी अशी आहे बघा. अप्पर प्रायमरी स्टेजमध्ये 2019-20 मध्ये 89.7% विद्यार्थी एनरोल झाले, 89.7% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इलेमेंटरी स्टेजमध्ये 97.8 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सेकंडरी म्हणजे माध्यमिक विभागामध्ये शालेय शिक्षणाच्या 77.9% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आणि हायर सेकंडरी म्हणजे ज्युनियर कॉलेज म्हणूत आपण त्याला 51.4% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कमी होत चाललेला आहे प्रवेश प्रमाण. आणि सिनियर कॉलेजमध्ये
BAच्या लेवलवरती 2019-20मध्ये फक्त 27.1% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. बघा, 89.7% चनोदिया साहेब सुरू झालेलं प्रवेशाचं प्रमाण 27.1% आलं. याचा अर्थ काय की सिनियर कॉलेजमध्ये 73% विद्यार्थी, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उच्च शिक्षण संस्था देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू केल्याच्या नंतर, कड्यासारख्या इतक्या रिमोट प्लेसला आपण डिव्होटेड असं इतकं वर्क करून ही संस्था स्थापन केल्याच्या नंतर, आणि भारतामध्ये अशा अनेक संस्था स्थापन झाल्याच्या नंतरही फक्त विद्यार्थ्याचं प्रवेश प्रमाण उच्च शिक्षणात येण्याचं 27.1% आहे. याचा अर्थ असा की 73% सरासरी भंडारी सर विद्यार्थी उच्च शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहेत. हे धोरण काय म्हणतं मग की ही जी काही गळती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि विद्यार्थी प्रवेश प्रमाण कमी आहे, हे वाढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे, एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे? शालेय शिक्षणात 2030 पर्यंत विद्यार्थ्याचं प्रवेश प्रमाण 100% झालं पाहिजे. म्हणजे आता 2023 उजरायला लागलंय. ह्या 8 वर्षामध्ये आपल्याला इतकी कठोर मेहनत करायची आहे शिक्षणामधल्या सगळ्या घटकांना की 100% हे प्रवेश प्रमाण नेऊन पोचवायचं आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये 2035 पर्यंत हे प्रवेश प्रमाण कितीवरनं? 27.1% 50% नेऊन पोहोचविण्याचं या धोरणानं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ह्याच्यामधल्या प्रोव्हिजन्सवरतीच फक्त मी बोलायलोय सध्या. ह्याचं क्रिटिसिझम पुढच्या भागामध्ये आपण करूयात, ह्याच्यात चॅलेंजेस काय आहेत ह्याच्या संदर्भानं. तर ही दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे 2 टार्गेट आपल्याला पुढे ठेवलेले आहे तरी, आणि ही अतिशय ॲप्रिशिएबल थिंग आहे, सकारात्मक बाब आहे धोरणामधली. कारण प्रवेश प्रमाण वाढलं पाहिजे. कारण आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो. आपलं उद्दिष्ट आहे छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा ही पोहोचली पाहिजे. हे टार्गेट त्यांनी ठेवलेलं होतं. आणि त्या माध्यमातून अनेक संस्था त्या काळामध्येही निर्माण झाल्या, पुढच्याही काळामध्ये संस्था निर्माण झाल्या. आणि अशा संस्थेच्या संदर्भामधली ही जी काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी आपल्याला विचार करायला लावणारी आहे. कारण आणखी समाजामधला शेवटच्या घटकातला विद्यार्थी शिक्षण घेत नाही हे या आकडेवारीवरून स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे. दुसरं जे काही महत्त्वाचा बदल या धोरणामध्ये त्यांनी सुचवलेला आहे, अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भामध्ये दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करण्याच्यासाठी NCERTच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम हे डिझाईन केले जावेत. आणि NCERTनं बनवलेल्या सगळ्या पुस्तकांचं ट्रान्सलेशन रिजनल लँग्वेजेसमध्ये व्हावं. म्हणजे मराठी, तमिळ, कन्नडा, या जी काही त्या स्टेटच्या जी काही प्रादेशिक भाषा आहे, जशी आपली मराठी आहे, बरोबर ना. तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश जर आपल्याला समजत नसेल आणि मराठीमध्ये जर एखादा चॅप्टर असेल तर तो आपल्याला वाचता यावा, म्हणून त्याची सुद्धा भाषांतर केलं जावं, हे एक या धोरणानं ठरविलेलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा बदल त्यांनी सुचवला की जी काही आपली अध्यापनाची जी काही पद्धत आहे, ती अध्यापनाची पद्धत बदलून विद्यार्थ्याचं इन्व्हॉल्वमेंट अधिक वाढावं, ॲक्टिव्ह विद्यार्थी हा लर्नर व्हावा आणि आपण फक्त गाईड राहावेत, त्याचे मोटिवेटर राहावेत, वे शोज करणारे घटक राहावेत, असं हे धोरण म्हणतो. वी शुड रिमेन ॲज अ मेंटॉर. फक्त आपण मेंटॉरची भूमिका निभवावी, गाईडची भूमिका निभवावी, अशा पद्धतीचा या धोरणाला अपेक्षित आहे. आणि म्हणून कार्यानुभवातून शिक्षण, अनुभवा आधारित शिक्षण, एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणूयात, प्रॅक्टिकल बेस्ड टीचिंग अँड लर्निंग, प्रॅक्टिकल बेस्ड टीचिंग अँड लर्निंग आणि समाजोपयोगी शिक्षक, एक 3-4 कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर ठेवतोय. अशा पद्धतीनं अध्यापन आपण करावं. अभ्यासक्रमसुद्धा त्या पद्धतीनं असला पाहिजे, व्यवहारोपयोगी, समाजोपयोगी. दररोजचे जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्याला भेडसावणारे, ते त्यांना प्रत्यक्ष म्हणजे अभ्यासक्रमामध्ये शिकले गेले पाहिजे. शिक्षणातून मला काय मिळालं तर दररोजचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं नॉलेज मला मिळालं. दररोजचे प्रश्न वेगळे आणि आपण शिकवतो वेगळं. तर अशा पद्धतीचं शिक्षण जर दिलं तर उच्च शिक्षित असलेला विद्यार्थीसुद्धा उद्या आपल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागेल. तो असं म्हणेल की तुम्ही आम्हाला काय शिकवलं,
तर तो प्रश्न निर्माण पुढच्या काळामध्ये होता कामा नये, म्हणून हे धोरण असं म्हणतं की अनुभवाधारित प्रॅक्टिकल बेस्ड कार्यानुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेन. एक महात्मा गांधींची नई तालीम मध्ये दिलं गेलेलं शिक्षण आणि रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या विश्वभारती शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये सगळ्या निसर्गाच्या समरसतेत विद्यार्थ्यांना म्हणजे समरस करून प्रॅक्टिकल बेस्ड दिलं गेलेलं शिक्षण. आणि तिसरं एक उदाहरण मी अमेरिकेमधलं तुम्हाला असे सांगेन की बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या एका कृष्णवर्णीय शिक्षण तज्ज्ञाचं नाव मला वाटतं की आपल्यापैकी बहुतांश जणांनी वाचलं म्हणजे ऐकलं असेल. त्यांची जी काही म्हणजे जीवनाचा संपूर्ण जी काही आपण त्यांचा जीवनपट जर बघितला तर प्रचंड काबाड कष्टामधून या माणसाला शिक्षण घ्यावं लागलं. कारण कृष्णवर्णीय समाजाला त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये शिक्षणाची दारं हे बंद केली होती. त्यांना शिक्षणच दिलं जात नसायचं. फक्त वाईट जी लोक होते त्यांनाच फक्त शिक्षणाची दारं उघडी होती. अशा परिस्थितीतून या माणसानं शिक्षण घेतलं आणि पुन्हा त्यांनी असं ठरवलं की आपणच एक इन्स्टिट्यूशन स्थापन करावी, संस्था स्थापन करावी, महाविद्यालय काढावं आणि ज्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना विशेषतः माझ्या कम्युनिटीमधल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांनी टस्किगी नावाची युनिव्हर्सिटी स्थापन केली, त्या टस्किगी नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज विद्यार्थ्यांना दिलं जात असायचं. एक उदाहरण त्याचं मी आपल्यासमोर फक्त ठेवतो की बटाट्याचं पीक शेतामध्ये कसं पिकवायचं आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कसं करायचं हे थेरॉटिकल एक लेक्चर विद्यार्थ्यांना क्लासमध्ये टीचर शिकवायचे आणि जास्तीत जास्त त्या म्हणजे बटाट्याच्या शेतामध्ये विद्यार्थ्याला घेऊन जाऊन वाफे कसे करायचे, त्याची लागण कशी करायची, त्याच्यावरती कशा कशा पद्धतीनं फवारणी करायची आणि त्याला झाड मोठं करून त्याचं पीक मोठ्या पद्धतीनं कसं उत्पादित करायचं अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल अशा पद्धतीचं ॲप्रोचनं नॉलेज त्याला तिथं दिलं जात असायचं. तर या माध्यमातनं आज ती युनिव्हर्सिटी जगामधली एक रिनाउंड युनिव्हर्सिटी म्हणून आज ती पुढं आलेली आहे. अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल बेस्ड टीचिंग लर्निंग आणि अभ्यासक्रम बनवला जावा अशा पद्धतीचं हे धोरणातला अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दा त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेला आहे ज्याचा वैद्य सरांनी अगोदर उल्लेख केला. 2015मध्ये जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 2030 पर्यंत अचीव करण्याचं प्राप्त करण्याचं आपण जो काही अजेंडा समोर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये 4 नंबरचा अजेंडा म्हणजे जी काही कलम आहे प्रोव्हिजन आहे ती अतिशय महत्त्वाचं आहे. काय? सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण, परवडणारं, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये असं शिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. असं जे काही धोरण आपण ठरविलं गेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये तर हे प्रोव्हिजन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की देअर इज अन अर्जंट नीड टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू वन अँड ऑल टू ऑल अँड सन्ड्री in terms of equitable, inclusive, affordable and quality education. गुणवत्तापूर्ण शिक्षण, परवडणारं, समन्यायी, सर्वसमावेशक अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचं या धोरणानं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा व्होकेशनल एज्युकेशन. कारण आता बहुतांश मुलं सेट आहेत, नेट आहेत, MPhil आहेत, PhD आहेत, DLET आहेत, तुमच्या विषयामध्ये गेटची परीक्षा पास आहेत विद्यार्थी, परंतु त्यांना एम्प्लॉयमेंट आहे का तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यावं लागतं. तर ते होता कामा नये म्हणून व्यावसायिक शिक्षणाची सांगड परंपरागत शिक्षणाला घालून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्यासाठी या धोरणानं काही एक पावलं टाकण्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं हे सगळे मुद्दे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. तर ही ठळक अशा पद्धतीचे बदल शालेय शिक्षणाच्या संदर्भामधले मी आपल्यासमोर ठेवले. आता थोडं उच्च शिक्षणाच्या रचनेमध्ये जी काही बदल करून त्याच्यातून जे काही चॅलेंजेस आता पुढे निर्माण होणार आहेत ह्या विद्यार्थी मित्रांना ते थोडं म्हणजे समजण्याच्या पलीकडचे विषय आहे. तरी पण आता इतक्या दुरून मी आल्याच्या नंतर त्याच्यावरती मला बोलणं आता इथं अभिप्रेत आहे. तुम्ही ते थोडं एक 15 मिनिटाच्यासाठी सहन करताल अशी मला अपेक्षा आहे. हायर एज्युकेशन उच्च शिक्षणाच्या संदर्भानं या धोरणाला जे अपेक्षित आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा करणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या धोरणाचा काय आहे
तर पुनर्रचना करण्याचा, रिस्ट्रक्चरिंग करण्याचा. आणि ही रिस्ट्रक्चरिंग उच्च शिक्षण संस्थांची गवळी सर म्हणजे ह्या कॉलेजेसची भारतामधल्या, तर त्या भारतामधल्या ह्या सगळ्या कॉलेजेसची यांना पुनर्रचना करायची आहे. आताच यांच्या सरांच्या कॅबिनमध्ये चानोदिया साहेबांना तेच आम्ही सांगत होतो, सरासरी 50,000 विद्यापीठे आणि महाविद्यालये आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणजे त्याची एक्झॅक्ट फिगर जर मला तुम्हाला सांगायची असेल तर 1043 विद्यापीठे आणि 42,343 महाविद्यालये आपल्या भारतामध्ये आहेत. 1043 अधिक 42,343 सरासरी 50,000 उच्च शिक्षण संस्थांचं 15,000 उच्च शिक्षण संस्थांमध्ये त्यांना मर्ज विलिनीकरण करायचं आहे. याचा अर्थ काय? बाकीच्या 35,000 उच्च शिक्षण संस्था त्यांना कमी करायचे आहेत. त्याचे 4 पॅरामीटर त्यांनी ठरवलेले आहेत. त्याचे 4 पॅरामीटर त्यांनी ठरवलेले आहेत. ही कमी संस्था कशा करायच्या? नंबर 1 पहिलं पॅरामीटर त्यांचं असं म्हणणं आहे की सिंगल स्ट्रीम हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स विल बी फेज्ड आउट ओव्हर टाइम अँड विल मूव्ह टुवर्ड्स मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूट्स और हायर एज्युकेशन क्लस्टर्स इन द फोर्थकमिंग इयर्स. पहिलं पॅरामीटर, एक विद्याशाखा असलेली महाविद्यालये कमी करून बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था त्या विलीन केल्या जातील. नंबर 2, ज्या महाविद्यालयात 3,000 विद्यार्थी नाहीत, 3,000 विद्यार्थी नाहीत, ती महाविद्यालये सुद्धा कमी करून इतर ठिकाणी विलीन करून कमीत कमी 3,000 विद्यार्थी असलेली महाविद्यालये जी बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण देतील अशी निर्माण केली जातील. नंबर 3 ही दुसरं पॅरामीटर. नंबर 3 विद्यापीठांशी जी आपलं अफिलिएशन आहे, जसं की कडाच्या कॉलेजचं अफिलिएशन आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी आहे. हे अफिलिएशन येत्या 15 वर्षात टप्प्याटप्प्यानं बंद केलं जाईल. आणि चौथा पॅरामीटर, या महाविद्यालयांना कंपल्सरी, ऐच्छिकचा विषय नाही आहे. आता गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही ॲटोनॉमी घ्या ना थोडी, आपण म्हणतो नाही जमत नाही आहे. कड्यासारख्या रिमोट एरियामध्ये आम्ही ॲटोनॉमी घेऊन काय करायचं? चानोदिया साहेब उद्याच्याला असं म्हणण्याचा विषय नाही आहे. ते म्हणतायत की कंपल्सरी आम्ही तुम्हाला ॲटोनॉमी देऊ. ती ॲटोनॉमी कोणती म्हणतायत त्यांनी? अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासकीय आणि विद्याविषयक. परंतु त्याच्या पाठीमागं थोडी फिनान्शियल ॲटोनॉमीचा शब्दसुद्धा इन ब्रॅकेटमध्ये आहे की काय, अशी शंका आपल्याला निर्माण होते आहे. तर अशा पद्धतीचे 4 पॅरामीटर समोर ठेवून ही महाविद्यालये भारतामधली त्यांची पुनर्रचना करायची आहे. त्यांना याचे काही परिणाम म्हणजे अनुकूल होतील की प्रतिकूल होतील? या सगळ्या पुनर्रचनेचे जे काही परिणाम आहेत हे निगेटिव्ह जास्त होतील की पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स होतील? याचे निगेटिव्ह जास्त होतील. त्याचे फिगर्स बघा थोडे. सिंगल फॅकल्टी कॉलेजेस कमी करण्याचा पहिला सगळ्यात फटका ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ आणि वाड्या तांड्यावरती जी महाविद्यालये निर्माण केलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्याला पहिला फटका बसेल. अशी किती महाविद्यालये आहेत ग्रामीण भागामध्ये भारताच्या? 60.56%. 60.56% महाविद्यालय आहेत. 2019-20 मध्ये जो ऑल इंडिया सर्वे झाला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या पदून, तर आपण नुसतं AISA गुगलवरती जर सर्च केलं तर हा सर्वे 70-75 पेजेसचा आपल्यासमोर म्हणजे डिस्प्ले होईल. त्याच्यामधली ही फिगर्स आहे. 60.56% अशी महाविद्यालये आहेत. नंबर 1. दुसरा ह्याचा फटका कशाला बसेल? तर एक विद्याशाखा असलेल्या महाविद्यालयाला याचा दुसरा फटका बसेल. तर असे महाविद्यालय किती आहेत भारतामध्ये? 34.8% महाविद्यालय आहेत. 19-20चा पुन्हा सर्वे आहे. 34.8% महाविद्यालय एक विद्याशाखा म्हणजे फक्त आर्ट्स किंवा सायन्स किंवा कॉमर्स असलेली. म्हणजे तुमच्या इथं जसं सायन्स आहे, कॉमर्स आहे आणि आर्ट्स आहे, पण काही महाविद्यालय फक्त एकच विद्याशाखा असलेली आहेत. तर ती 34.8% महाविद्यालये आहेत. आणि 100 विद्यार्थी संख्या नसलेली आपल्या भारतामध्ये 16.6% महाविद्यालये आहेत. आणि फक्त ह्यांनी जी पॅरामीटर ठेवलेलं आहे ना, 3,000 विद्यार्थी असली पाहिजेत म्हणा एका संस्थेमध्ये, तर त्याला आम्ही बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था म्हणून. अशी महाविद्यालये आपल्या भारतात किती आहेत? फक्त 4%.
फक्त 4% महाविद्यालये आहेत. तर ही जी काही पॅरामीटर त्यांनी ठरवून ही उच्च शिक्षण संस्थाची अशी पुनर्रचना करण्याचं जे काही ठरवलेलं आहे त्याचा म्हणजे जो काही सगळ्यात महत्त्वाचा फटका ह्या छोट्या महाविद्यालयांना आणि कमी विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयांना अधिक प्रमाणामध्ये बसण्याची शक्यता आहे. नंबर 1. दुसरा मुद्दा तुम्हा सगळ्यांच्या संदर्भामधला, कोरोनाच्या काळात तुम्ही कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये, आता तुम्ही 11वी 12वीला आहात ना, 12वीला का 11वीला आहात? 12वीला. म्हणजे कोरोना ज्या वेळेस आपला चालू होता तुम्ही 9वी 10वीमध्ये होतात, कॉलेजमध्ये तुम्ही आला नाही आणि आपापल्या शिक्षकांनी यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला त्यांचं लेक्चर किंवा जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला पाठवलं. आता तुम्ही दररोज कोरोना संपल्याच्या नंतर आता कॉलेजमध्ये तुम्ही दररोज रेग्युलर प्रेझेंट आहेत. आता तुमचे जी सर समोरासमोर तुम्हाला जे शिकवतात ते तेवढं ते परिणामकारक आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलेलं परिणामकारक आहे समोरासमोर शिकवलेलं. आता हे धोरण चानोदिया साहेब काय म्हणतं की 70% ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे आणि 30% समोरासमोर फेस टू फेसच्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचा UGCनं एक ड्राफ्ट मेच्या 2021च्या मेच्या मध्यामध्ये वेबसाईटवरती पब्लिश करून आपल्या सगळ्यांची, मग संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, समाजामधले सगळे घटक यांच्या त्याच्यावरची सजेशन्स मागवलेल्या होत्या. आणि ते जे काही ड्राफ्ट होता त्याचं नाव होतं टीचिंग ब्लेंडेड मोड ऑफ टीचिंग अँड लर्निंग कॉन्सेप्ट नोट नावानं तो पब्लिश केला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ती आजही अवेलेबल आहे. तुम्ही ब्लेंडेड मोड ऑफ टीचिंग लर्निंग ड्राफ्ट जर टाकला तर गुगलवरती तुम्हाला आजही वाचायला भेटेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांचं म्हणणं आहे की ही जी काही ब्लेंडेड मोडनं, म्हणजे ब्लेंडेड मोडचा सगळ्यांना अर्थ कळत असेल की 70% ऑनलाईनच्या माध्यमातून आणि 30% ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे. तर हे सगळं करत असताना जी काही शाळा कॉलेजेसमध्ये मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागेल आपल्याला टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं, तंत्रज्ञानाच्या संदर्भानं. मग ती वायफाय लागेल, कॉम्प्युटर्स खरेदी करावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला ते स्टुडिओ बनवावा लागेल. तर ह्याच्या संदर्भामध्ये फिनान्शियल असिस्टन्स लागेल की नाही, आर्थिक पैसा लागेल की नाही आहे. तर ही पैसा देण्याची जबाबदारी कुणाची, कोण पैसा ह्याच्यासाठी खरेदी करायचा. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु हा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये त्या ड्राफ्टमध्येच काय स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे, पेज नंबर 32वरती आहे बघा. त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी वापरलेलं आहे. म्हणजे एक लांब लचक यादी दिली आहे त्यांनी की तुम्ही असे टेक्नॉलॉजिकल गॅजेट्स खरेदी करा, वायफाय खरेदी करा, पूर्ण कॅम्पस तुमचा वायफाय युक्त असला पाहिजे वगैरे वगैरे. 2-3 पेजेसची यादी दिलेली आहे, लांब लचक यादी आहे, ज्याला लाखो रुपये खर्च करावे लागतील. तर ही लाखो रुपये नेमके कुठून आणायचे त्याच्या संदर्भामध्ये त्या ड्राफ्टमध्ये जी शब्द वापरले ते जसे तसं मी आपल्यासमोर ठेवतो. ते काय म्हणतात बघा, इंग्रजीमध्ये ते शब्द आहेत. द फिनान्शियल एड मीन्स सपोर्ट रिक्वायर टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस, साधन सामुग्री आणि पायाभूत सुविधा मस्ट ऑल्सो बी टेकन केअर ऑफ. त्याची काळजी घ्यावी. कोण, चानोदिया साहेबांनी काळजी घ्यावी का भंडारे सरांनी काळजी घ्यावी का, ह्या विद्यार्थ्यांनी बसलेल्या घ्यायची काळजी का, आमच्या प्राध्यापक आणि शिक्षकांनी काळजी घ्यायची? काळजी कोण घ्यायची? का तुमच्या कडामधल्या सगळ्या नागरिकांनी काळजी घ्यायची ह्याची? कोण काळजी घेणार ह्याची? शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे की नाही ते आपण म्हणण्याचं काही कारण नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 21व्या कलमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिक्षण हा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. मग शिक्षण हा जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार जर असेल तर ही काळजी आपण म्हणजे कोण घ्यावी म्हणून हे म्हणजे फिक्सच करत नाही आहेत. ह्याचा अर्थ एक मात्र स्पष्टपणे दिसतो आहे की शासन म्हणून आम्ही काळजी घेणार नाही त्याची, तुम्हाला काय करायचं ते घ्या. आणि म्हणून मी मगाशी पुकर्णा साहेबांना आणि चानोदिया साहेबांना हेच म्हणत होतो की नवे तुम्हाला कोणते कोणते कोर्सेस घ्यायचे ते घ्या. तुमचं केमिस्ट्रीमधलं घ्या, इंग्रजीमधलं PG घ्या, नवे व्होकेशनल कोर्सेस घ्या, पैसे फक्त आम्हाला मागू नका. अशी जी काही म्हणजे जबाबदारी झटकून देण्याची जी काही व्यवस्था आता अलीकडच्या काळामध्ये निर्माण होते आहे तर हा अतिशय चिंतनीय अशा पद्धतीचा विषय आहे. दिस इज अ सिरियस कन्सर्न.
आणि म्हणून ही पुढच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या मुद्द्याकडं थोडं बारकाईनं बघावं लागणार आहे. आणि शेवटचा एक मुद्दा आपल्यासमोर मी ठेवतो फिनान्शियल असिस्टन्सच्या संदर्भानं, कारण या सगळ्याच गोष्टी पुढच्या काळामध्ये जर आपल्याला डेव्हलप करायच्या असतील तर ती सगळी जी काही त्याची रचना आहे ती पैशाच्या संदर्भानं आपण म्हणजे पुढं गेलं पाहिजे. परंतु शिक्षण हा म्हणजे त्याच्यामधून काहीतरी आउटपुट येतं हे समजण्यासाठी आता तयार नाही की ही अनुत्पादक घटक आहे, नॉन प्रॉडक्टिव्ह. ही प्रॉडक्टिव्ह नाही आहे, उत्पादक घटक नाही आहे जाधव सर. या नजरेतून या अँगलमधून तो त्यांच्याकडे आता शासन बघायला लागलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षी ज्यावेळेस बजेट मांडलं जातं संसदेमध्ये त्यावेळेस शिक्षणावरचा जो काही खर्च आहे तो आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1966 मध्ये प्रोफेसर DS कोठारींनी स्ट्रॉंग रिकमेंडेशन केलं होतं की 6% खर्च GDPच्या शिक्षणावर केला गेला पाहिजे. 2023 मध्ये आता आपण काही म्हणजे 8-10 दिवसांनी प्रवेशित होतो आहो, तर 6% आपण पोहोचलो का? त्याचं उत्तर आता नाही असं आहे. या उलट प्रत्येक वर्षी जी काही बजेटरी प्रोव्हिजन केली जाते, अर्थसंकल्प मांडला जातो, त्या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी शिक्षणावरची तरतूद हळूहळू वाढविण्याच्या ऐवजी ती कमी कमी होत चाललेली आहे. त्याचे फिगर्स म्हणजे त्याचा जे डेटा आहे ती या पद्धतीचा 5 वर्षाचेच फक्त फिगर्स मी आपल्यासमोर ठेवतो. 2018-19 मध्ये एकूण GDPच्या 3.54% खर्च शिक्षणावरती प्रस्तावित केला होता. 3.54%. आता पुढच्या वर्षी हा वाढायला पाहिजे होता ना. तर 2018-19 मध्ये 3.54%, 19-20 मध्ये 3.37%. बघा 54 वरून 37 वरती डिक्रीज झाला. 2020-21 मध्ये कोरोना सुरू झाला होता, 3.26%. पुन्हा आणखी डिक्रीज झाला, कमी झाला पुन्हा. 2021-22 ऐन कोरोना भरामध्ये होता. टेक्नॉलॉजिकली असिस्टेड टीचिंग लर्निंग आपली सुरू होती. यूट्यूबवरती व्हिडिओ पाठविणं, विद्यार्थ्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं ऑनलाईन टीचिंग करणं. त्या काळामध्ये तर खर्च आणखी पुन्हा वाढविला गेला पाहिजे होता कोरोनाच्या काळामध्ये. तो झाला 2.67%. आणि 22-23 गेल्या वर्षीच्या समरमध्ये मार्चमध्ये जी काही अर्थसंकल्प निर्मला सीतारामन मॅडमनी संसदेमध्ये सादर केलं त्या वर्षी प्रस्तावित खर्च केला होता एकूण GDPच्या 2.64%. 2.67 वरून 2.67. आता पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपलं बजेट आता सादर होणार आहे. आता ही 2.64 वरनं आता हा वाढेल की आणखी कमी होईल हे आपल्याला बघायला लागेल. आणि म्हणून नवीन शिक्षण धोरण आपल्या समोर ज्या वेळेस अंमलबजावणीसाठी आणलं जाईल विशेषतः पुढच्या वर्षीपासून, तर हे सगळे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. याला कसं आपण फेस करतो आहोत म्हणजे आपण म्हणून नाही, परंतु आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, शासन म्हणून त्यांची जी काही दायित्व आहे, शासन म्हणून त्यांचं जी काही उत्तरदायित्व आहे, त्यांची जी काही जबाबदारी आहे ते किती पेलवतात हे त्याच्यावरती या धोरणाचं सगळं यशापयश आहे. म्हणून फार मोठी चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत ही धोरण इम्प्लिमेंट करण्याच्यासाठी. आणि म्हणून एके बाजूला अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणं, दुसऱ्या बाजूला अध्यापनाच्या आपल्या पद्धतीमध्ये बदल करणं, विद्यार्थ्याचं प्रवेश प्रमाण वाढविणं, गळतीचं प्रमाण कमी करणं, संशोधनावरती अधिक भर देणं, त्यांना प्रॅक्टिकल बेस्ड अशा पद्धतीचं एक्सपिरियन्शियल टीचिंग करणं, तसं नॉलेज त्यांना देणं, या सगळ्या जी काही तरतुदी धोरणामध्ये आहेत त्या सकारात्मक आहेत. त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्यासाठी म्हणून सुद्धा आपण सगळे शिक्षणासंबंधित जे काही लाभधारक आहोत, जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आपण पुढं एक पाऊल टाकायला काही एक हरकत नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं बघत असताना शिक्षणावरचा खर्च कमी करणं, शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी करून सेंटरच्या ठिकाणी
कॅम्पसेसच्या नावाखाली बहुविद्याशाखीय महाविद्यालय किंवा स्कूल कॅम्पसेस अशी एक कॉन्सेप्ट त्यांनी मध्यंतरी वापरलेली आहे, ती निर्माण करणं. आता ती स्कूल कॉम्प्लेक्स नावाची काय कॉन्सेप्ट आहे, 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच्या जी काही शाळा आहेत ती शाळा एका ठिकाणी जोडल्या जाव्यात आणि त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या नावाखाली हजारो विद्यार्थी तिथं शिक्षण घेतील आणि ते पहिलीपासनं ते 12वीपर्यंत तिथं सगळे वर्ग जातील. मग तिथं संगीत शिकवलं जाईल, वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकवल्या जातील, तुमचे खेळ शिकवले जातील, योगा शिकवला जाईल वगैरे वगैरे अशा पद्धतीची त्याची ती रचना त्यांनी सुचवलेली आहे. आणि म्हणून आपणा सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः शिक्षक बंधूंना सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी 20 पटसंख्या ज्या शाळेची नाही आहे अशा शाळेचा एक लेखाजोखा, एक सर्वे टाईप त्यांनी आता कलेक्ट केलेला आहे. बीड जिल्ह्यामधल्या जवळपास 350च्या अधिक शाळा त्या पॅरामीटरमध्ये बसत आहेत. 20 पटसंख्याच नाही आहे त्यांची, 16, 17, 14 अशा पद्धतीची त्यांची पटसंख्या आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अशा 370 का 76 शाळा आहेत. त्याचा सगळा सर्वे लोकमतनं मध्यंतरी पब्लिश केलेला होता. तर ही सगळ्या या पॅरामीटरमध्ये शाळा टिकतील का, तर ते टिकणार नाहीत. मग ती शाळा बंद झाल्याच्या नंतर तिथल्या शिक्षकांचं काय, मग त्यांचं समायोजन होईल. समायोजन नव्या ठिकाणी होण्याच्यासाठी तेवढ्या जागा आता अवेलेबल आहेत का, हे असे अनेक प्रश्न पुढच्या काळामध्ये आपल्याला भेडसावणार आहेत. आणि म्हणून ज्या सकारात्मक बाबी आहेत त्याचं म्हणजे आपण ज्यावेळेस त्याचं ॲप्रिशिएशन करतो, आपण त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, तर ही नवे जे काही चॅलेंजेस ह्याच्यामधून उभा टाकणारे आहेत तर याच्याकडे सुद्धा आपल्याला तेवढ्याच बारकाईनं बघून पुढं हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी अगोदर म्हटल्याप्रमाणे शिक्षण हा जर आपला जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार जर असेल तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही टिकली पाहिजे ना. आणि मग ती सार्वजनिक शिक्षण व्यवस्था टिकण्याच्यासाठी अधिक प्रयत्न शासन स्तरावर वरून सुद्धा केले गेले पाहिजेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये सेल्फ फायनान्शियल मोड म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये स्वयं अर्थसहाय्यता तत्व किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर कायम विनाअनुदान धोरण या माध्यमातनं एक नवीन परवलीचे शब्द शोधून काढून शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण व्यापारीकरण करण्याचं धोरण व्यवस्थेमध्ये राबवण्याचे प्रयत्न जे काही चालू आहेत त्या माध्यमातून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था जिथं विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागत नाहीत आणि शिक्षण हे त्यांना मोफत मिळतं, स्कॉलरशिपच्या माध्यमातून, फ्रीशिपच्या माध्यमातून त्यांना जे काही सगळ्याही सोयी सवलती मिळतात ते या खाजगीकरणाच्या सगळ्या ह्या नवीन परिभाषेमध्ये ते मिळणार नाहीत. त्या माध्यमातून पुढच्या काळामधली ही जी काही धोरणाची दिशा आहे त्या माध्यमातून त्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला स्ट्रेंथन करण्याच्यासाठी पुढे गेले पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि बरेचसे हे 11वी 12वीचे विद्यार्थी बसलेले आहेत, ह्याच्यामधले बऱ्याचशा कॉन्सेप्ट आमच्या टीचरपर्यंतच आणखी नीटनेटक्या गेलेल्या नाहीत. ती त्यांच्यापर्यंत किती पोहोचल्या हे मला माहीत नाही आहे, परंतु त्यांचा मी अर्धा पाऊण तासाचा वेळ घेतलेला आहे. परंतु शिक्षक आणि आपले जे काही प्राध्यापक आहेत आणि शिक्षणासंबंधित जे काही घटक आहेत त्यांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीच्या संदर्भानं थोडं बारकाईनं आपल्याला बघायला लागेल. आणि त्यासाठीच म्हणून जाधव सर असतील, गवळी सर असतील, आमचे भंडारी सर असतील, या सगळ्यांनी हा जो काही खटाटोप केलेला आहे की या विषयाची निदान पुसटचा परिचय तरी व्हावा, हा जो काही उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला. आणि मला नांदेडसारख्या ठिकाणापासून 300 किलोमीटरचं अंतर क्रॉस करून इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्या आमच्या भगिनींची मी माफी मागतो की तुमच्या लेवलपर्यंत येऊन आता हा विषय तुम्हाला आताच कळणार नाही, पुढच्या काळामध्ये काही दिवसांनी कळेल. तरी पण तुमच्या कानावरून हे काय चाललं हे जावं म्हणून तुमच्या सगळ्या शिक्षकांनी, आपल्या मुख्याध्यापक सरांनी तुम्हाला इथं ह्या हॉलमध्ये आणून बसून हे ऐकायला भाग पडलं, त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करीत थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एकदम चिकित्सक पद्धतीनं आपण जे शैक्षणिक धोरण मांडलं त्याबद्दल संस्थेच्या वतीनं व महाविद्यालयाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. यानंतर
प्रश्नोत्तराचा तास नंतर होईल. मी भंडारी सरांना विनंती करतो, उपप्राचार्य भंडारी सर, की त्यांनी अध्यक्षीय समारोप करा. आज आपल्या महाविद्यालयामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर आधारित जो राष्ट्रीय चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्रीयुत कांतीलालजी चानोदिया, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेलेले आपल्या संस्थेचे प्रधानमंत्री हेमंतकुमारजी पोखरना, त्याचबरोबर उपाध्यक्ष अनिल कुमारजी झाडमुथा आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी खूप सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, असे डॉक्टर मोरे साहेब की जे नांदेड या ठिकाणून खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या कडा येथील धोंडे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, आष्टी येथील भगवान महाविद्यालय, त्याचबरोबर हंबर्डे महाविद्यालयाचे प्राध्यापक, आपल्या संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या झुलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख आबदार सर, वैद्य सर, जाधव सर आणि नॅक कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्र, की हा विषय आपण ऐकतोय, नवीन शैक्षणिक धोरण मंजुरी मिळाली, केंद्राची मंजुरी मिळाली, राज्य शासनाकडे मंजुरीसाठी आहे किंवा सर्व राज्यांना ते आता लागू करणं भाग आहे. परंतु नेमकं नवीन शैक्षणिक धोरण काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, या विषयी आपल्याला सविस्तर माहिती नव्हती किंवा त्याविषयीचं जे अज्ञान होतं आणि त्या संदर्भात कुठंतरी हा विषय आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे, आपल्याला त्याविषयीची माहिती मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण हे मोरे साहेबांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि मोरे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे आणि तोटे म्हणजे प्लस बाजू सांगितल्या, मायनस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. कारण काही काही गोष्टी निश्चित चांगल्या आहेत. कारण आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 34-35 वर्ष झाले आपण शैक्षणिक धोरण राबवलं. 1986चं की जे 1990ला लागू झालं आणि त्यानंतर म्हणजे आता जवळजवळ 30-35 वर्षानंतर हे आत्ता 2020चं नवीन शैक्षणिक धोरण आपण या ठिकाणी लागू करत आहोत. आणि त्यामुळं ह्यामध्ये काही नवीन संकल्पना येणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर की याचे काही तोटे होऊ नयेत याकडं सुद्धा सर्व शिक्षणतज्ञांनी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. कारण पूर्वीची जी काही आपली शैक्षणिक पद्धत होती की ज्याला आपण एक फक्त नोकरीच्या दृष्टीने, कारण नोकरशाही तयार करण्याची किंवा नोकरी मिळण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिलं जात होतं. परंतु आत्ता आपल्याला ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सरांनी जे आत्ता सांगितलं की यात आपल्याला स्किल डेव्हलपमेंटवर आधारित कोर्सेस आहेत, व्यावहारिक ज्ञान की जे दैनंदिन उपयोगाला येईल अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळं ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचा निश्चित स्वागत करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु त्याचबरोबर ज्या काही त्यांनी ड्रॉबॅक सांगितले की ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी फक्त एकच विद्याशाखा आहे किंवा ज्या ठिकाणची विद्यार्थी संख्या 3000पेक्षा कमी आहे, अशा शाळा बंद करून किंवा अशा शाळा मोठ्या शाळांमध्ये विलिनीकरण करायचं आहे, असे जे धोरणं आहेत. आणि त्यामुळं काही काही नक्की दुष्परिणाम होणार आहेत, याच्यावरही सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या संदर्भात आज या ठिकाणी आपल्याला मोरे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करतो. धन्यवाद. आमच्या काही प्राध्यापक बंधूंना जर काही प्रश्न असतील त्यांनी जरूर विचारावं. अगोदर आभार प्रदर्शन घेतलं जाईल आणि नंतर प्रश्नोत्तराचा तास होईल. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर कल्याणकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेला कुठल्याही प्रकारचा ताण न देता फक्त 1-2 मिनिटामध्ये मी आभार प्रदर्शन संपवणार आहे. त्यामुळे 2 मिनिट फक्त एक शांतता मला अपेक्षित आहे सगळ्यांकडून. डिपार्टमेंट ऑफ झुऑलॉजी
आणि त्यानंतर इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून हजर असलेले आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कांतीलालजी चानोदिया, त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री अनिल कुमारजी झाडमुत्था, संस्थेचे प्रधानमंत्री माननीय हेमंतकुमारजी पोखरणा यांनी आज आपला प्रत्यक्ष सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे हे जाणून घेतलं. या निमित्त महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. यानंतर या प्रमुख विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आणि नांदेड येथून आज आपल्यासाठी जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून आलेले डॉक्टर D.N. मोरे सर. खरंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की नेमकं गव्हर्नमेंट नवीन शैक्षणिक धोरण आणतंय म्हणजे काय आणतंय, याबद्दल आपण सखोल मार्गदर्शन केलं आणि त्याबरोबरच आमच्या सर्वांच्या मनामध्ये तुम्ही एक प्रश्न निर्माण केला की आज आमच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी जे हे सरकार भरतंय ते येणारं नवीन सरकार हे त्यांची जबाबदारी झटकून टाकण्याच्या तयारीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जरी आपण या प्रकाराविषयी थोडंसं गंभीर नसला तरी कुठंतरी एक अंतर्मुख होऊन विचार करण्याची संधी आपल्याला सरांनी दिलेली आहे. ही खरंच आपल्यापैकी इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आपल्याला पैसे भरून महाविद्यालयात शिक्षणासाठी घेण्यासाठी आपल्याला पाठवतील का, हा विचार आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, इथून पुढे जर शासन आपली फीस भरणार नसेल तर आपण शिक्षण घ्यायचं कसं, आणि मग हा सर्व शिक्षणाचा आपला जो हक्क आहे त्यापासून आपल्याला वंचित ठेवण्याचा एक कुठंतरी प्रयत्न तरी होत नाही ना, असा विचार करण्याची पद्धत आपल्यावर आलेली आहे. कुठंतरी या गोष्टीबद्दल थोडंसं सकारात्मक होऊन विचार करा. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर J.M. भंडारी सर यांनीही वेळात वेळ काढून या ठिकाणी अध्यक्षीय या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शेजारच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक भगिनी यांनी देखील वेळ काढला आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली, याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. सर्वात शेवटी 2 तासापेक्षा जास्त या गेल्या ठिकाणी आपली सहनशीलता ताणून धरून वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. आज हे थोडंसं तुम्हाला जड वाटत असेल, पण ही चिंता उद्या आपली भविष्याची आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण किती सजग असलं पाहिजे आपल्या हक्काबद्दल. मतदान करून निवडून देत असताना कसे प्रतिनिधी दिले पाहिजेत ह्याच्यासाठी सरांनी आपल्याला सांगितलंय की आपल्या प्रश्नाविषयी जर आपले लोकप्रतिनिधी जागरूक नसतील तर अशा नेतृत्वाचं आपल्याला करायचंय का, हा एक प्रश्न या ठिकाणी त्यांनी निर्माण केला. सर्वांनी कुठंतरी एक अंतर्मुख होऊन जर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर या सुरुवातीला कठीण वाटणाऱ्या अशा प्रसंगातून आपण निश्चितपणे मार्ग काढू, असा विश्वास पण या ठिकाणी आपल्याला सरांनी निर्माण केलेला आहे. या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक मित्रांनी, शिक्षक मित्रांनी आपल्या शंका उपस्थित करण्यासाठी कृपया थोडा वेळ उपस्थित राहावं. विद्यार्थी वर्ग सोडू शकतात.